नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीविषयीची एक जाहिरात बघणार आहोत. ही जाहिरात अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची आहे. तसेच ही जाहिरात एकूण 83 पदांसाठी असणार आहे. यामधील पदे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षण सेवक तसेच इतर पदे अशा प्रकारची आहे. तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. तर जाहिरात आहे. भारतीय जैन संघटना पुणे अल्पसंख्याक संस्था. संस्थेच्या पिंपरी, वाघोली व डोंगरकिन्नी जिल्हा बीड येथील विद्यालयातील मराठी माध्यम अनुदानित, विना अनुदानित व करार पद्धतीने पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये खालीलप्रमाणे शिक्षक पदे भरायची आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून 10 दिवसाच्या आत www.bgs.edu.in या संकेतस्थळावर भेट देऊन सविस्तर जाहिरात पाहावी व विहित नमुन्यातील अर्ज डाउनलोड करून भरावा व त्याची प्रिंट काढून सोबत आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रतीसह प्राचार्य, भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पुणे नगर रोड, बकोरी फाटा, वाघोली, पुणे 412207 येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुट्टीचे दिवस वगळून समक्ष जमा करावेत. मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अनुभवी संस्था कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. उच्च माध्यमिक शिक्षण सेवक अनुदानित, मानधन शासन नियमानुसार पदे. पहिले पद आहे शिक्षण सेवक. विषय आहे इतिहास व राज्यशास्त्र. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता MA इतिहास अधिक MA राज्यशास्त्र अधिक BEd. याकरिता एकूण एक पद रिक्त आहे. दुसरे पद आहे शिक्षण सेवक. विषय आहे भूगोल. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता MA BEd आणि याकरिता एकूण एक पद रिक्त आहे. नंतर आहे इयत्ता 5वी ते 8वी साठी माध्यमिक शिक्षण सेवक अनुदानित, मानधन शासन नियमानुसार. यासाठी पदे. पहिले पद शिक्षण सेवक. विषय आहे हिंदी. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA BEd. याकरिता एक पद रिक्त आहे. दुसरे पद शिक्षण सेवक. विषय आहे गणित आणि विज्ञान. शैक्षणिक पात्रता BSc BEd. याकरिता एक पद रिक्त आहे. तिसरे पद आहे शिक्षण सेवक. विषय आहे कला. शैक्षणिक पात्रता ATD किंवा AM. याकरिता एक पद रिक्त आहे. चौथे पद आहे शिक्षण सेवक. विषय आहे सर्व विषय. शैक्षणिक पात्रता HSC DTED. याकरिता एक पद रिक्त आहे. नंतर आहे इयत्ता 5वी ते 10वी साठी माध्यमिक शिक्षक विना अनुदानित तसेच करार पद्धतीने, मानधन संस्था नियमानुसार. यासाठी पदे आहेत. पहिले पद आहे सहशिक्षक. विषय आहे क्रीडा. शैक्षणिक पात्रता पदवीधर BPEd. याकरिता एक पद रिक्त आहे. दुसरे पद विशेष शिक्षक. विषय आहे कला किंवा संगीत. शैक्षणिक पात्रता पदवीधर ATD किंवा AM. याकरिता एक पद रिक्त आहे. तिसरे पद विशेष शिक्षक. विषय आहे क्राफ्ट किंवा ICT. शैक्षणिक पात्रता पदवीधर क्राफ्ट किंवा ICT. याकरिता एक पद रिक्त आहे. चौथे पद सहशिक्षक. विषय आहे संगणक. शैक्षणिक पात्रता पदवीधर BCS किंवा BSc कॉम्प्युटर. याकरिता एक पद रिक्त आहे. पाचवे पद लॅब असिस्टंट 1.
विषय आहे कॉम्प्युटर. शैक्षणिक पात्रता हार्डवेअरसाठीचा कोर्स कॉम्प्युटर नेटवर्किंग नॉलेज याकरिता एक पद रिक्त आहे. नंतर आहे इयत्ता 5वी ते 10वी साठी माध्यमिक शिक्षक करार पद्धतीने मानधन संस्था नियमानुसार असणार आहे. यासाठीचे पदाचे नाव आहे सहशिक्षक. विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास आणि भूगोल. शैक्षणिक पात्रता HSC, BA, MA, BSc, MSc, DTED आणि BEd याकरिता एकूण 30 पदे आहेत आणि ही 30 पदे पूर्ण वेळासाठी असणार आहेत. नंतर आहे उच्च माध्यमिक शिक्षक करार पद्धतीने मानधन संस्था नियमानुसार. यासाठीचे पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक. विषय आहे कला, वाणिज्य, विज्ञान शाखा सर्व विषय, संगणकशास्त्र. शैक्षणिक पात्रता MA, MCOM, MSc, BTech, BE, MCA, BEd, MEd, MPEd, IT व शारीरिक शिक्षण याकरिता एकूण 31 पदे आहेत. ही सर्व पदे पूर्ण वेळासाठी असणार आहे. पुढील पद आहे मुख्याध्यापक पदासाठी. याकरिता 5 वर्ष अनुभव आवश्यक आहे आणि याकरिता 2 पदे रिक्त आहेत. त्यानंतरच्या 4 पदांसाठी किमान 2 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. आणि शेवटचे पद आहे वसतिगृह अधीक्षक. शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, अनुभव व उच्च शिक्षण असल्यास प्राधान्य. याकरिता पुरुष 3 आणि महिला 2 अशी 5 पदे आहेत. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वेतन, वयोमर्यादा इतर शासन नियमानुसार राहील. तसेच माध्यमिक अनुदानित पदाकरिता TET किंवा CTET पात्रता आवश्यक आहे. सेवा शर्ती, नियम व अटी भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राहतील. वरील पदांमध्ये कार्यभारानुसार मंजूर पदानुसार बदल होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन जाहिरातीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.